रसिक हो, नमस्कार. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी सौ रेणुका धनंजय मार्डीकर, राहणार औसा, जिल्हा लातूर, मनःपूर्वक स्वागत करते. कवितेचे नाव लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. कवी गझलकार आहेत सुरेश भट. मूळ कविता आपण पाहूयात. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमुच्या मनात दंगते मराठी, आमुच्या रगात रंगते मराठी. आमुच्या उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसात नाचते मराठी. आमुच्या पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी. आमुच्या मुलीत खेळते मराठी, आमुच्या घरात वाढते मराठी. आमुच्या कुलात नांदते मराठी, येथल्या फुलात हासते मराठी. येथल्या दिशात दाटते मराठी, येथल्या नगात गरजते मराठी. येथल्या दरीत हिंडते मराठी, येथल्या वनात गुंजते मराठी. येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीत लाजते मराठी. येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी. येथल्या चरात राहते मराठी, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपुल्या घरात हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. सुरेश भटांबद्दल आपण पाहूयात. गझल सम्राट म्हणून ज्यांना संबोधले जाते असे महान गझलकार कवी सुरेश भट, ज्यांचा जन्म एप्रिल 15, 1932 साली अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला शांता कवितांची खूप आवड होती. त्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. पोलिओची बाधा झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. पण कसरती करून व्यायाम करून त्यांनी शरीर बळकट केले. वयाच्या उतरणीला सुरेश भटांनी धर्मपरिवर्तन केल्याचे सांगितले जाते. जन्माने ब्राह्मण असलेले भट यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचे सांगितले जाते. एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग त्यांचे काव्यसंग्रह. भटांची लेखनशैली अतिशय ओजस्वी आहे.
त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितांमधून जाणवते. गझल या रचनाबंधाचे निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार त्यांनी केला आणि त्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला. काफला हा त्यांचा गझलांचा संग्रह आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही प्रसिद्ध कविता गझल सुरेश भट यांच्या मूळ 1961 प्रकाशित झालेल्या रूपगंधा किंवा त्यातील आवृत्त्या या काव्यसंग्रहातील मानली जाते. मात्र ती विशिष्ट ओळ नंतरच्या मायबोली कवितेत समाविष्ट झाली. ही कविता आता स्वतंत्रपणे मराठी अभिमान गीत म्हणून देखील ओळखली जाते. या कवितेतील पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी हे कडवे नंतर जोडले गेले, जे शिरीष पै यांनी संपादित केलेल्या सुरेश भट यांची निवडक कविता या संग्रहात आढळते. सुरेश भट यांना मराठी गझलेचे जनक मानले जाते. मराठी भाषेचे महत्त्व, तिची गोडी आणि थोरवी सांगणारी ही कविता मराठी मनामध्ये अस्मिता आणि प्रेरणा जागृत करते. ही कविता मराठी माती, संस्कृती आणि भाषेचा सार्थ अभिमान व्यक्त करते. मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान या अभिमान गीतातून अगदी ठासून भरलेला आपल्याला दिसतो. मराठी भाषेचा गोडवा, तिचे सामर्थ्य, व्याप्ती आणि मराठी भाषेचे सार्थ अभिमान हे या कवितेचे मुख्य केंद्र आहेत. कवी सुरेश भट म्हणतात की मराठी बोलण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य लाभले म्हणून आम्ही धन्य झालो. मराठी भाषा ही केवळ एका धर्माची, पंथाची किंवा जातीची नाही, तर ती सर्वांना सामावून घेणारी आहे. व्याप्त मायबोली आहे. मराठी भाषा केवळ भाषेपुरती मर्यादित नाही, तर ती रगारगात, मनामनात, घराघरात आणि महाराष्ट्राच्या मातीत नांदते. ही भाषा पिढ्यानपिढ्या लहानग्यांपासून थोरापर्यंत खेळते, रांगते आणि वाढते. मराठी ही पाहुण्यांचे स्वागत करते, तरीही वेळ आल्यास मदांध शक्तींना, अन्यायाला नष्ट करण्याची ताकद ठेवते. ह्या कवितेचे काव्यसौंदर्य, शब्दरचना साधी पण मनाला भिडणारी आहे. मराठी भाषेची गोडी वाढवणारी आहे. कवितेला एक प्रकारची लय साधलेली आहे. पहा, गझल प्रकारातील ही कविता असून तिला ठराविक यमक आणि लय आहे. बोलतो प्रेरणा ही कविता वाचताना किंवा ऐकताना मराठी माणसाच्या हृदयात अभिमान दाटून येतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. किती छान लय आहे पहा. आमुच्या, येथल्या या शब्दांच्या पुनरावृत्तीतून मराठीचे अस्तित्व चराचरात भरलेले आहे. हे कवीने अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही कविता केवळ मराठी भाषेचा गुणगौरव करत नाही, तर ती मराठी माणसाला आपल्या भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करण्याची आणि तिचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देते. सुरेश भट यांची ही गझल मराठी भाषेच्या समृद्धीचे दर्शन घडवणारे एक अनमोल काव्य आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या प्रसिद्ध मराठी गझल सम्राट सुरेश भट यांनी लिहिलेले एक जाज्वल्य मराठी अभिमान गीत म्हणून याला ओळखले जाते. या कवितेत कवीने मराठी भाषेचा गोडवा, तिची थोरवी आणि मराठी असण्याचा अभिमान व्यक्त केलेला आहे. मराठी भाषेला मायबोली मानून तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता प्रत्येकाच्या मनातील मराठी भाषेचा अभिमान जागृत करते. या कवितेत मूलभूत भावना, मराठी भाषेत जन्म मिळाल्याप्रमाणे कवी स्वतःला धन्य मानतात. मराठी ही केवळ भाषा नसून ती रगारगात रंगलेली भावना आहे असे ते सांगतात. कवी मराठी भाषेला माय, आई मानतात. नसानसात आणि पिलापिलात नवीन पिढीत जिवंत असणारी ही मराठी भाषा घराघरात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठीचा गोडवा पसरलेला आहे. मराठी भाषा केवळ एका धर्मापुरती मर्यादित नाही, ती सर्व धर्म, पंथ आणि जातींना एकत्र आणणारी भाषा आहे असे वर्णन कवी करतात.
कवीच्या मते मराठी भाषा केवळ माणसाच्या बोलण्यात नाही, तर ती इथल्या फुलाफुलात, दिशादिशात, नद्यात, वनावनात आणि अगदी नभातून बरसते. या कवितेमधून व्यावहारिक आणि ऐतिहासिक संदर्भ देखील दिसतात. कवी मराठी भाषेच्या व्यापकतेचा उल्लेख करताना परकीय भाषांनाही आपलेसे करणारी आणि घरात सामावून घेणारी मराठी केवळ आपल्यावर मदांध तख्त, कठोर सत्ता फोडण्याची ताकद ठेवते असे सांगून तिच्या लढाऊपणाचे वर्णन करतात. थोडक्यात सांगायचे तर ही कविता मराठी माणसांच्या हृदयात अभिमान चेतवणारे एक प्रेरणा गीत असून ती मराठी अस्मितेचा धगधगता मंत्र आहे. माझे कवितेचे रसग्रहण आपणास कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगावे, लाईक करावे, शेअर करावे आणि हो, मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.